बॉलिवूडचे शहेनशाह म्हणजे बिग बी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली असून त्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले अशी माहिती त्यांनी स्वतः अमिताभ बच्चन यांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांना शस्त्रक्रियेनंतर आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नीट पेपर फुटीवरून सुरू झालेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे आता देश पातळीवर विस्तार केल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत जंतर मंतर आणि संसद भवन परिसरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षातील आंदोलकाची तीव्रता कायम ठेवत पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी ठाकरे बंधूही आता आंदोलनाच्या मैदानात उतरले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत तर मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईत उद्या आंदोलन करणार आहेत. कोणत्याही सरकारला स्वतःच्या नागरिकांवर लाठीमार करणे आवडत नाही. जंतर मंतरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली. मात्र कोणत्याही नेतृत्व नसलेल्या चेहराविरहित आंदोलनात सहभागी झालेल्या, खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा काही पक्ष प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखिलेश यादव देखील पोलिसांच्या ताब्यात होते. अखेर 3 तासानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली. जे10 न्यूज.